वेलकम फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही पाहत आहात रॉनी रूट आणि मी आहे रोहन. स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे जनरल पर्पज युटिलिटीज इन लिनक्स. जनरल पर्पज युटिलिटीज म्हणजेच लिनक्स किंवा लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असताना आपल्याला काही गोष्टी ह्या जनरल पर्पज असतात किंवा डेली लाईफमध्ये यूज करायच्या असतात. ह्या गोष्टी काय आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या युटिलिटीज लिनक्सनं प्रोव्हाइड केलेल्या आहेत हे आज आपल्याला बघायचं आहे. सो तुम्ही पाहत आहात रॉनी रूट. लेट्स बिगिन. आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे जनरल पर्पज युटिलिटीज, त्याचे टाइप्स कोणते आहेत आणि त्याचबरोबर ते प्रॅक्टिकली सुद्धा आज आपल्याला बघायचे आहेत. आणि तुम्हाला सांगायला मला एक आनंद होत आहे की आजपासून जे व्हिडिओज माझ्या सिरीजमध्ये पडणार आहेत गेटिंग स्टार्टेड विथ लिनक्समध्ये, हे टोटली प्रॅक्टिकल बेस्ड असणार आहे. सो तुम्हाला प्रेझेंटेशन आणि कन्सेप्ट बरोबर आजपासूनच्या व्हिडिओत तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा अनुभवायला मिळेल, जेणेकरून ती कन्सेप्ट किंवा तो इन्स्ट्रक्शन्स किंवा ती युटिलिटी किंवा तो कमांड कशी ऑपरेट होते हे सुद्धा आज आपल्याला कळेल. सो स्टार्ट करूया. सो जनरल पर्पज युटिलिटीजमध्ये आपल्याला आज 3 युटिलिटीज, त्याचा यूज काय आहे आणि त्या जनरल युटिलिटीज यूज कशा केल्या जातात किंवा प्रॅक्टिकली त्याचा डेमो आज आपल्याला बघायचा आहे. त्यातली फर्स्ट आहे कॅल किंवा एनकॅल. ही युटिलिटी आपल्याला 2 प्रकारे यूज करायला मिळते. त्याच्यानंतर आहे डेट अँड लास्ट वन आहे हू. सो फर्स्ट आपण बघूया कॅल अँड एनकॅल. आता कॅल किंवा एनकॅल ही कशासाठी वापरली जातात, तर टर्मिनलवरती फॉर्मॅटेड टाईपमध्ये आपल्याला जर कॅलेंडर डिस्प्ले करायचा असेल तर आपल्याला कॅल किंवा एनकॅल ही GPU यूज करण्याला आपल्याला लिनक्सनं प्रोव्हाइड केलेली आहे. बाय डिफॉल्ट ही युटिलिटी आपल्याला करंट मंथचं कॅलेंडर डिस्प्ले करते विथ टुडेज डेट हायलायटिंग. म्हणजेच आजची डेट हायलायटिंग करतं आणि करंट मंथचं आपल्याला कॅलेंडर हे डिस्प्ले करत असतं. आता कॅल अँड एनकॅल दोन्हीचा यूज सुद्धा आपल्याला कॅलेंडर डिस्प्ले करण्यासाठी आहे, पण कॅल अँड एनकॅलमध्ये आपल्याला एक स्लाइटली फरक दिसतो. कॅल थ्रू जेव्हा आपण कमांड किंवा कॅलेंडर डिस्प्ले करतो त्यावेळी आपल्याला ते हॉरिझॉन्टली फॉर्मॅटमध्ये दिसतं. म्हणजेच कॅलेंडरमध्ये जे आपल्याला डेज असतात किंवा वार आपण त्याला म्हणतो ते तुम्हाला हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये दिसतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही एनकॅल यूज करून जर कॅलेंडर डिस्प्ले करण्याचा ट्राय केला तर तुम्हाला ते व्हर्टिकली प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच काय, वीक्सचा कॉलम हा व्हर्टिकली तुम्हाला डिस्प्ले केला जातो. तर हा या दोन्हीमधला फरक होता. आता याचा सिंटॅक्स किंवा याला आपण सिनॉप्सिस सुद्धा म्हणू शकतो. कॅल, त्याच्यानंतर ऑप्शन्स असतात, त्यानंतर मंथ अँड इयर असा या प्रकारचा इथे तुम्हाला सिंटॅक्स दिलेला आहे. याचे आर्ग्युमेंट्स काय असतात, तर आर्ग्युमेंट्स मंथ अँड इयर हे त्याचे आर्ग्युमेंट्स असतात. मग हे मंथ अँड इयर आपल्याला प्रोव्हाइड कसे करायचे असतात, तर ते असे असतात. मंथ्स हे असतं डेसिमल इंटिजर फ्रॉम 1 to 12, म्हणजे 1 ते 12 यापैकी आपण एक नंबर वापरून मंथ या आर्ग्युमेंटला व्हॅल्यू पास करू शकतो. त्याचप्रमाणे इयर इज अ डेसिमल इंटिजर. कोणतंही इयरचं तुम्हाला जेव्हा कॅलेंडर डिस्प्ले करायचं असतं ते इयर तुम्हाला ह्या इयर ह्या आर्ग्युमेंटला ॲज अ पास करायचं असतं. आता आपण बघूया कॅलेंडरमध्ये जे ऑप्शन्स आपण वापरतोय ते ऑप्शन्स आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्या ऑप्शननुसार आपल्याला आउटपुट कसं फॉर्मॅट होते किंवा त्याची एक ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊया.
फर्स्ट ऑप्शन आहे J-J. जेव्हा आपण कॅल स्पेस -J असं ऑप्शन देऊन ही कमांड एक्झिक्यूट करण्याचा ट्राय करतो, त्यावेळी आपल्याला जुलियन डेज डिस्प्ले केले जातात. याचा अर्थ काय असतो, जानेवारीचा पहिला दिवस हा 1, त्याचबरोबर डिसेंबरचा 31वा दिवस हा 365 किंवा 366 ह्याप्रमाणे पूर्ण वर्षाचं कॅलेंडर आपल्याला डिस्प्ले केलं जातं. सेकंड ऑप्शन आहे M म्हणजेच काय, मंथ. हा ऑप्शन आपण कॅलेंडर बरोबर जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला पर्टिक्युलर मंथचं नाव डिस्प्ले होतं टर्मिनलवरती. -Y तिसरा ऑप्शन आहे. हा आपण करंट इयर डिस्प्ले करण्यासाठी वापरतो. -3 हा ऑप्शन एक दिलेला आहे. याचा यूज करून किंवा कॅल बरोबर -3 असा जेव्हा ऑप्शन करून आपण ही युटिलिटी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला आपल्या टर्मिनलवरती प्रिव्हियस मंथचं, करंट मंथचं आणि नेक्स्ट मंथचं कॅलेंडर डिस्प्ले होतं. -W दिस इज कॉल्ड वीक नंबर. ह्याचा यूज काय होतो, जेव्हा एखाद्या मंथचं कॅलेंडर आपल्याला डिस्प्ले होतं, बरोबर त्या कॅलेंडरच्या खाली प्रत्येक कॉलमच्या खाली आपल्याला त्या वीकचा नंबर दिसतो, म्हणजे तो कितवा वीक आहे हे आपल्याला प्रिंट केलं जातं. त्याचबरोबर हे हायलाइटेड टेक्स्ट असतं. नेक्स्ट ऑप्शन आहे -A2 किंवा या 2च्या इथे आपण कितीही नंबर वापरू शकतो. हा 2च्या जागी आपण नंबर जरी म्हटलं तरी चालेल. याचा यूज करून काय होतं, जेव्हा आपण -A2 कॅल सोबत जेव्हा वापरतो, त्यावेळी आपल्याला करंट मंथचं कॅलेंडर प्लस नेक्स्ट 2 मंथचं कॅलेंडर आपल्याला डिस्प्ले होतं. त्याचप्रमाणे जर आपल्याला प्रिव्हियस 2 मंथचं कॅलेंडर करंट मंथच्या कॅलेंडर बरोबर जर डिस्प्ले करायचं असेल, सिंपली इथे वापरा -B2. जे ऑप्शन्स आता आपण बघितले आणि कॅल कमांडचा यूज आपण किंवा ncal कमांडचा यूज जो काय आपण आता जाणून घेतला, तो प्रॅक्टिकली आपण बघूया. आणि त्याचबरोबर जे ऑप्शन्स मी तुम्हाला आता समजावून सांगितले, हे कॅल आणि ncal सोबत कसे यूज केले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला कोणतं आउटपुट मिळतं, हे आपण लगेचच पाहूया आपल्या टर्मिनलवर. कॅल कमांडचं डेमॉन्स्ट्रेशन आता आपण बघूया. सिंपली जातो टर्मिनलवरती सिंपली मी जेव्हा कॅल कमांड किंवा कॅल ही युटिलिटी एक्झिक्यूट करतो, त्यावेळी आपल्याला जे डिस्प्ले केलं जातं हे करंट मंथचं कॅलेंडर आपल्याला डिस्प्ले केलं जातं आणि त्याचबरोबर करंट डेट, जी आजची डेट आहे, ही आपल्याला हायलाइटेडमध्ये दाखवली जाते. सिंपली कॅल सोबत जे ऑप्शन्स आहेत ते आता आपण बघूया. कॅल सोबत जेव्हा मी -J वापरतो, त्यावेळी आपल्याला जुलियन कॅलेंडर हे दाखवले जातं. त्याचबरोबर मी ncal सोबत सुद्धा हा ऑप्शन यूज करून दाखवतो. कॅल आणि ncal मध्ये तुम्हाला यूज किंवा फरक काय दिसतो बघा. हा जो वीकचा जो कॉलम आहे, हा इथे तुम्हाला हॉरिझॉन्टली दाखवला जातो, तर ncal यूज करून हा तुम्हाला व्हर्टिकली दाखवला जातो. त्याचप्रमाणे कॅल सोबत जेव्हा तुम्ही Y वापरता, त्यावेळी तुम्हाला टोटल इयरचं, करंट इयरचं कॅलेंडर तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. त्याचबरोबर नेक्स्ट ऑप्शन बघूया. कॅल सोबत जेव्हा मी -3 वापरतो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या करंट मंथ सोबत मला प्रिव्हियस मंथ अँड नेक्स्ट मंथ हा डिस्प्ले केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा ncal सोबत -W जेव्हा मी वापरतो, त्यावेळी प्रत्येक वीकच्या खाली मला त्या वीकचा नंबर हा
डिस्प्ले केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा एनकॅल सोबत हायफन कॅपिटल M मी वापरतो त्यावेळी तुम्हाला इथे लक्षात येईल फर्स्ट कमांड मी एनकॅल जी यूज केली होती तिथे वीक हा संडे पासून स्टार्ट झाला होता, बट जेव्हा मी एनकॅल हायफन M ही कमांड फायर करतो तेव्हा माझा वीक हा मंडे पासून स्टार्ट होतो. त्याचप्रमाणे एक इंटरेस्टिंग पार्ट हा कॅलमध्ये जास्ती लोकांना माहीत नसतो हा आहे, सिंपली मी ही स्क्रीन क्लिअर करतो आणि त्यानंतर मी सिंपली कॅल हायफन J यूज करतो इथे किंवा कॅल हायफन J 2020 जेव्हा मी यूज करतोय तेव्हा होल कॅलेंडर मला ॲज अ जुलियन कॅलेंडर म्हणून दाखवलं जातं आणि तुमच्या इथे लक्षात येईल की मला टोटल नंबर ऑफ डेज इन धिस इयर मला 366 दाखवतात. बट इंटरेस्टिंग पार्ट इथे आहे जेव्हा मी कॅल हायफन J 1752 जेव्हा मी डिस्प्ले करतो इथे तुमच्या लक्षात येईल की इथे मला 355 दिवसच दाखवले आहेत. तर हे असं का झालं असेल? आता हे जे डिस्प्ले आपण केलेलं आहे ह्याला म्हटलं गेलेलं आहे जुलियन कॅलेंडर आणि जुलियन कॅलेंडर जेव्हा बनवलं किंवा वापरण्यात आलं तेव्हा पृथ्वीला फिरण्यात जो वेळ आहे जो वेळ लागतो आणि त्याबरोबर जे वर्षातले जे दिवस हे मॅच केले जातात त्याप्रमाणे आपले 365 किंवा 366 हे दिवस ठरवले जातात. हे जुलियन कॅलेंडर जेव्हा डिस्प्ले केलं त्यावेळी ही गोष्ट लक्षात न घेता हे कॅलेंडर बनवलं गेलं. मग अशावेळी काय होत गेलं की कॅलेंडरमध्ये काही डेज जास्ती होत गेले किंवा लीप इयर जास्ती होत गेले. मग ह्याच्यासाठी प्रत्येक देशानं एका पर्टिक्युलर इयरला आपलं कॅलेंडर जुलियन कॅलेंडर टू ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये कन्वर्ट केलं. आता ह्याच्यामध्ये आपण फरक काय पडला बघूया. कॅल हायफन किंवा कॅल 1752 मी जेव्हा दाखवतोय इथे तुम्हाला सप्टेंबर महिन्यात 1st, 2nd आणि डिरेक्टली 14th ही तारीख दिसते. मग जेव्हा हे कन्व्हर्जन झालं म्हणजेच कोणतं कन्व्हर्जन जुलियन कॅलेंडर टू ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये जेव्हा हे कन्व्हर्जन केलं गेलं म्हणजेच सिंक्रोनायझेशन आणलं गेलं इयरमधले दिवस आणि पृथ्वीला फिरायला लागणारा वेळ त्यावेळी त्यांना काही दिवस हे स्किप करावे लागले आणि तो स्किप केलेला महिना होता सप्टेंबर आणि ती तारीख होती 2 सप्टेंबर म्हणजे 3 ते 13 हे 10 दिवस ह्या इयरमध्ये स्किप केले गेले आणि कॅलेंडरमधलं सिंक्रोनायझेशन हे आणलं गेलं. तर वेगवेगळ्या देशांनी हे केव्हा स्किप केलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ही कमांड फायर करा एनकॅल हायफन P. इथे तुम्हाला प्रत्येक ज्यांनी कन्व्हर्जन ज्या वेळी केलं त्याची प्रत्येक डेट इथे तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. तर हे होतं कॅलचं डेमॉन्स्ट्रेशन. नेक्स्ट कमांड आपण बघूया डेट कमांड किंवा जनरल पर्पज युटिलिटी मध्ये नेक्स्ट युटिलिटी आहे डेट युटिलिटी. आता डेट युटिलिटी आपल्याला काय आउटपुट देते किंवा तिचा यूज काय आहे. सो डेट युटिलिटी आपल्याला सिस्टीमची डेट डिस्प्ले करण्यासाठी किंवा सिस्टीमची डेट अँड टाइम डिस्प्ले करण्यासाठी और काम करत असलेल्या सिस्टीमची डेट सेट करण्यासाठी आपल्याला डेट या GPUचा यूज करता येतो. आता याचे सिनॉप्सिस कसे असतात तुम्हाला स्क्रीनवरती 2 प्रकारचे सिनॉप्सिस इथे दिलेले आहेत. एक असतो डेट अँगुलर ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स अँड पुढे आहे प्लस फॉर्मॅट आणि सेकंड आहे डेट ऑप्शन्स अँड न्यू डेट.
याच्याबद्दल अजून एक सांगता येईल, जेव्हा मी मगाशी तुम्हाला म्हणलो की आपल्याला सिस्टीमची डेट सेट करता येते, हे केव्हा शक्य आहे, जर तुम्ही सिस्टीमचा रूट युजर म्हणजे सुपर युजर असाल तरच ती गोष्ट तुम्हाला शक्य आहे. म्हणजे तुम्हाला सिस्टीमचं क्लॉक ची टायमिंग सेट करता येते किंवा चेंज करता येते जेव्हा तुम्ही सुपर युजर ऑर रूट युजर असता. आता सिंपली आपण डेट जेव्हा कमांड किंवा जीपीयू फायर करतो त्यावेळी आपल्याला आउटपुट कसं दिसतं किंवा त्या आउटपुट मध्ये आपल्याला काय काय असतं, त्या आउटपुटचा फॉर्मॅट मी तुम्हाला स्क्रीन मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सॅट म्हणजे तुमच्या वीकचं नेम, त्यानंतर तुमच्या मंथचं नेम, त्यानंतर तुमची डेट, त्यानंतर तुमचं टाइम, त्यानंतर AM और PM अँड तुमचं त्यानंतर टाइम झोन हे डिस्प्ले होईल. तर ह्यामध्ये काही काही ऑप्शन्स आहेत किंवा ते यूज कसे करायचे हे आपण बघू. फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे -U. -U हा ऑप्शन जेव्हा तुम्ही डिस्प्ले करता तेव्हा तुमचा डेटचा फॉर्मॅट हा युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट डिस्प्ले होते. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे -D और डबल हायफन डेट स्ट्रिंग. आता ही कशासाठी यूज केली, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा डेट सेट करायची असते तेव्हा आपल्याला हा डेट स्ट्रिंग नावाचा ऑप्शन यूज करायचा असतो. आणि हा ऑप्शन यूज करताना आपल्या करंट सिस्टीमच्या डेटवरती याचा काहीही परिणाम होत नाही. आता हे ऑप्शन्स वापरायचे कसे, आपण सिंपली तुम्हाला डेट फॉर्मॅटिंग ऑप्शन्स हे यूज कसे करायचे याच्याबद्दल एक सिंपली एक्झाम्पल दिले आणि त्याच्या आधी ते डेट फॉर्मॅटिंग ऑप्शन्स यूज कसे करायचे याच्याची निगडीत एक सिंपलची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. आता हे डेट फॉर्मॅटिंग ऑप्शन्स तुम्हाला जेव्हा वापरायचे असतात त्याचा फॉर्मॅट असा आहे, तुमची जनरल पर्पज युटिलिटी जी आहे डेट नावाची, त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं असतं प्लस साइन, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला डेट फॉर्मॅटिंग ऑप्शन्स हे डिफाइन करायचे असतात. आता डेट फॉर्मॅटिंग ऑप्शन्स हे तुमचे ऑलवेज स्टार्ट विथ %. तर जे तुम्हाला स्क्रीनवरती जो तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेला आहे याचा अर्थ असा होतो, जिथे तुम्हाला % कॅपिटल बाहेर दिलेले आहे हे तुमचं रिप्लेस होतं तुमच्या इयर मध्ये. %M जे दिलेलं आहे हे होतं मंथ मध्ये अँड %D हे होतं डेट मध्ये किंवा डे मध्ये. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या डेटचं फॉर्मॅटिंग करता येईल. आता ह्यामध्ये अजून कोणते कोणते ऑप्शन्स आहेत आपण बघूया. यामध्ये आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स यूज करून आपल्याला डेट आपली फॉर्मॅट करता येईल. स्क्रीनवर तुम्हाला जे ऑप्शन्स दाखवलेले आहेत त्या प्रत्येक ऑप्शनचा यूज करून आपल्याला डेट कशी फॉर्मॅट केली जाते किंवा जशी आपल्याला हवी तशी डेट फॉर्मॅट कशी करायची हे आपण आपल्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये बघू. तर चला लगेच बघूया आपण डेट बद्दल पूर्ण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. सो पुन्हा आपण जाऊया आपल्या टर्मिनल मध्ये. सो डेट बद्दल आपण पाहूया. आता सिंपली डेट मी फायर केली, तुम्हाला डेटचा फॉर्मॅट किंवा त्या कमांड थ्रू प्रोड्यूस झालेला आउटपुट डिस्प्ले करण्यात आलेला आहे. डेट बद्दल किंवा डेट सोबतचे ऑप्शन्स यूज करतात ते आहे, फर्स्ट आहे -U. इथे तुम्हाला युनिव्हर्सल कोऑर्डिनेट प्रमाणे तुमची डेट डिस्प्ले केली जाते. त्याबरोबर आहे तुमचं डेट, देन डेट इज इक्वल टू, अशाप्रमाणे मला ॲज अ स्ट्रिंग म्हणून सुद्धा डेट ॲज अ इनपुट प्रोव्हाइड करता येते. फॉर एक्झाम्पल मी अशी डेट प्रोव्हाइड केली yesterday ॲज अ स्ट्रिंग म्हणून मी त्याला
इनपुट पास केलं तर ते मला एस्टरडे ची डेट डिस्प्ले करेल. त्याचप्रमाणे नेक्स्ट डे असं जेव्हा मी इनपुट म्हणून देतो त्यावेळी मला उद्याची तारीख ही डिस्प्ले केली जाईल. याचा उपयोग टाइमशी सुद्धा आपल्याला करता येतो. फॉर एक्झाम्पल 3 seconds ago असं मी इनपुट पास केलं तर ते मला 3 सेकंड ॲगोला जी टायमिंग होती ती मला डिस्प्ले करेल. त्याचप्रमाणे डेट फॉर्मॅटिंग ऑप्शन्स आपल्याला जे काही काही प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचा यूज कसा केला जातो आपण बघूया. फर्स्ट, डेट प्लस इंटू इन्व्हर्टेड कॉमा. सिंपली मी स्मॉल ए जेव्हा मी फायर करतो त्यावेळी आजच्या दिवसाचं शॉर्ट नेम मला प्रोव्हाइड और डिस्प्ले केलं जातं. हेच जर मला लॉंग नेममध्ये बघायचं असेल तर सिंपली मी कॅपिटल एचा यूज करेन. त्याचप्रमाणे अवर्स जर मला डिस्प्ले करायचे असतील तर सिंपली मी हा ऑप्शन फायर करेन, जो ऑप्शन आहे डेट प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये %h, जे मला आत्ताच चालू असणारा अवर डिस्प्ले करेल. त्याचप्रमाणे मला मिनिट्स जर डिस्प्ले करायचे असतील तर डेट प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमा कॅपिटल M 34 minutes and 34 minutes. त्याचप्रमाणे मला सेकंड्स जर डिस्प्ले करायचे असतील प्लस -s कॅपिटल S. सो आत्ताची टायमिंग आहे 7:34 त्याचप्रमाणे मला डेचा काउंट डिस्प्ले करायचा असेल तर सिंपली मी %u फार केलं तर ह्या वीकमधला हा 6वा दिवस आहे असं ते मला डिस्प्ले करतं. त्याचप्रमाणे मला इयर जर फेच करायचं असेल करंट इयर तर मी सिंपली %y प्रोव्हाइड करेन ॲज अ इनपुट, ते मला करंट इयर डिस्प्ले करेल. त्याचबरोबर मंथचा काउंट जर मला डिस्प्ले करायचा असेल सिंपली %small m. मिनिटसाठी मी वापरलं कॅपिटल M, मंथसाठी मी वापरतोय स्मॉल m. सो इथे मला मे महिना हा कितवा आहे डिस्प्ले करेल. तर हे होतं डेटबद्दल. सो नाव नेक्स्ट जनरल पर्पज युटिलिटी आपण पाहूया, जी आपल्या लिस्टमध्ये लास्ट आपण डिस्कस करायची आहे. सो नेक्स्ट GPU आहे हू. आता या हू कमांडचा किंवा हू या GPUचा यूज काय आहे आपण बघूया. जेव्हा आपण हू ही कमांड यूज करतो तेव्हा आपल्याला पुढील प्रमाणे सिस्टीम बद्दल इन्फॉर्मेशन डिस्प्ले केली जाते. मग या लिस्टमध्ये आपल्याला काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे आपण बघूया. फर्स्ट, जेव्हा हू कमांड तुम्ही डिस्प्ले करता त्या हू कमांडमध्ये तुम्हाला टाइम ऑफ लास्ट सिस्टम बूट म्हणजेच तुमची सिस्टमची बूटिंग टायमिंग ही फर्स्ट केव्हा तुमची सिस्टीम बूट झाली किंवा लास्ट सिस्टीम बूटचं टायमिंग तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. त्यानंतर सेकंड तुम्हाला डिस्प्ले केलं जातं करंट रन लेवल ऑफ द सिस्टम. आता रन लेवल म्हणजेच काय असतं, जेव्हा तुमची सिस्टीम बूट होते त्यानंतर इमिजिएटली कोणती प्रोसेस ही रन केली जाते किंवा रन
होणार असते ह्याला म्हटलं जातं रन लेवल ऑफ द सिस्टम. अँड थर्ड पॉइंट आहे जो आहे लिस्ट ऑफ लॉग्ड इन युजर. तुमच्या सिस्टीमवरती सध्या कोणते युजर्स लॉग इन आहेत याची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला या हू कमांड थ्रू डिस्प्ले केली जाते. आता हू कमांडचा सिनॉप्सिस किंवा सिंटॅक्स आपण काय आहे बघूया. हू अँड ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात अँड सेकंड सिंटॅक्स आहे हू एम आय. ह्या दोन्ही सिंटॅक्सचा यूज करून आपल्याला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन टर्मिनलवरती डिस्प्ले होते हे आपल्याला पाहायचं आहे. जेव्हा आपण हू ही कमांड डिस्प्ले करतो किंवा एक्झिक्यूट करतो त्यावेळी आपल्याला अशा प्रकारे आउटपुट डिस्प्ले केलं जातं, ज्याच्यामध्ये काय आहे फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला दिलं जातं युजर नेम्स, म्हणजे जे युजर्स तुमच्या सिस्टीमवरती लॉग इन आहेत त्यांचे युजर्स नेम्स. त्यानंतर टर्मिनल लाईन नंबर. इच युजर म्हणजे प्रत्येक युजर हा कोणत्या टर्मिनलवरती लॉग इन आहे त्या टर्मिनलचा नंबर तुम्हाला इथं प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर टायमिंग प्रोव्हाइड केली जाते. आता ही टायमिंग कशाची असते तर तो युजर कोणत्या टायमिंगला लॉग इन झालेला आहे तुमच्या सिस्टीमवरती ही त्याची टायमिंग असते. आणि सेकंड असते कमांड. याला तुम्ही होस्ट नेम सुद्धा म्हणू शकता. आता ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला ऑप्शन्स कोणते आहेत आपण बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे -b. जेव्हा हू स्पेस -b ही कमांड आपण एक्झिक्यूट करतो तेव्हा तुम्हाला टाइम ऑफ लास्ट सिस्टीम बूट म्हणजे तुमची सिस्टीम जेव्हा बूट झाली लास्ट ही टायमिंग तुम्हाला डिस्प्ले केली जाते. -h जेव्हा तुम्ही हू कमांड सोबत -h हा ऑप्शन वापरता तेव्हा तुम्हाला मागे जो आउटपुट तुम्हाला मी डिस्प्ले केला गेला होता त्या आउटपुटच्या प्रत्येक कॉलमला एक हेडिंग प्रोव्हाइड केलं जातं विथ द हेल्प ऑफ -h. त्यानंतर आहे -r किंवा -run लेवल. तर ह्याचा यूज करून तुम्हाला तुमच्या सिस्टीमची करंट रन लेवल ही प्रिंट करता येते. त्याचप्रमाणे हू सोबत तुम्ही -u जेव्हा देता तेव्हा तुम्हाला ओनली लिस्ट ऑफ युजर्स लॉग्ड इन ऑन युअर सिस्टम ही प्रोव्हाइड केली जाते. म्हणजेच जे युजर्स तुमच्या सिस्टीमवरती लॉग इन आहेत यांची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आणि त्यानंतर तुम्हाला जो शेवटचा सिंटॅक्स किंवा सेकंड सिंटॅक्स आणि शेवटचा ऑप्शन मी तुम्हाला दिलेला आहे हू एम आय याचा यूज करून तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरती सध्या कोण रन आहे किंवा कोणता युजर किंवा तुमचं युजर नेम ज्या युजर नेमने तुम्ही सिस्टीम लॉग इन केला आहात हे युजर नेम तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. आता ही हू कमांड आणि त्याच्याबरोबर जे वापरले गेलेले ऑप्शन्स किंवा आपल्याला प्रोव्हाइड केले गेलेले ऑप्शन्स आणि ह्याच्यापासून जे आउटपुट आपल्याला डिस्प्ले होतं ते कोणत्या प्रकारे डिस्प्ले होतं किंवा कसं हे टर्मिनलवरती आपल्याला प्रेझेंट केलं जातं हे आपण बघूया ह्या हू कमांडच्या प्रॅक्टिकल डेमोमध्ये. सो लगेच आपण स्विच होऊया टर्मिनलवरती. सो हू कमांडचं डेमॉन्स्ट्रेशन आता आपण बघूया. त्यासाठी मी पुन्हा आलेलो आहे माझ्या टर्मिनलवरती. टर्मिनल ओपन केलं, थोडंसं मी याची साईज मोठी करतो म्हणजे आपल्याला हे विजिबल दिसेल. सिम्पली हू कमांड मी फायर करतो. हू कमांडमध्ये जे आउटपुट डिस्प्ले आपल्याला झालेला आहे त्या आउटपुटबद्दल आपण आता एक्सप्लेनेशन पाहू. फर्स्ट जो कॉलम तुम्हाला दिसतो हा असतो युजर नेम, म्हणजेच कोणता युजर त्या सिस्टीमवरती आता लॉग इन आहे त्याचं युजर नेम इथे तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. सेकंड कॉलम आहे :0. याचा अर्थ आहे ग्राफिकल युजर इंटरफेसनं हा युजर सध्या ह्या सिस्टीमला लॉग इन झालेला आहे. आता ही जी डेट अँड टाईम तुम्हाला डिस्प्ले केली जाते ही डेट अँड टाईम केव्हाची आहे जेव्हा
ह्या युजरने ह्या सिस्टीमला लॉग इन केली त्यावेळेची ही डेट अँड टाईम ही तुम्हाला इथे डिस्प्ले केली जाते आणि सिस्टीमकडून प्रोव्हाइडेड केलेली कमेंट इथे तुम्हाला डिस्प्ले केली जाते. ह्याच्याच बरोबर अजून कोणते कोणते ऑप्शन्स आहेत आपण बघू. हू हायपन ए जेव्हा मी डिस्प्ले करतोय, जसं मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे हू ही कमांड आपल्याला काय काय प्रोव्हाइड करते, तर ही लिस्ट आहे. फर्स्ट आपल्याला सिस्टीम बूट टाइम डिस्प्ले केली जाते. म्हणजेच काय, तुमची सिस्टीम केव्हा बूट झालेली आहे त्याचं टायमिंग इथे तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. सेकंड आहे रन लेवल 5 आणि ही रन लेवल 5 केव्हा रन झाली हे दाखवलं जातं. आता रन लेवल म्हणजेच काय आहे, सिस्टीम बूट जेव्हा होते त्याच्यानंतर इमिजिएटली जी प्रोसेस रन होते त्याला म्हटलं जातं रन लेवल. आता ही रन लेवल 5 याचा अर्थ आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे सिस्टीम तुमची बूट झाली 6:17 आणि तुमचा ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच ही प्रोसेस स्टार्ट झाली 6:18. त्यानंतर कोणी केली, तर ह्या नावाच्या युजरनं कोठे, तर हे असतं ग्राफिकल युजर इंटरफेस. केव्हा, त्याची डेट अँड टाईम इथे तुम्हाला दिलेले आहे. इथे तुमचा आयडल असतो, त्यानंतर इथे तुमचं असतं कमेंट अँड इथे होस्ट नेम अँड कमेंट असतं. तर ह्या प्रत्येक कॉलमचे मला हेडिंग्स जर पाहायचे असतील हू हायपन एच, तर मला प्रत्येक कॉलमचे हेडिंग असते. इथे युजर नेम आहे, नेम, कमांड लाईन नंबर, ह्यालाच म्हटलं जातं लाईन म्हणजेच टर्मिनल नंबर, त्यानंतर टाईम अँड कमेंट. आता ह्या दोन ऑप्शन्स मला कॉम्बिनेशनमध्ये जर यूज करायचे असतील तर मी असं करू शकतो हायपन ए हायपन एच. तर मला मागे दाखवलं होतं आउटपुट त्याला हेडिंग आलेलं आहे. इथे नेम म्हणजेच युजर नेम, लाईन म्हणजे टर्मिनल लाईन नंबर, टाईम, आयडल, त्यानंतर त्याची प्रोसेस आय डी इथे तुम्हाला दाखवली जाते, इथे कमेंट आणि इथे दाखवलं जातं तुम्हाला एक्झिट स्टेटस. त्याचप्रमाणे तुम्हाला हू बरोबर जेव्हा हायपन क्यू तुम्ही वापरता त्यावेळी तुम्हाला टोटल नंबर ऑफ युजर लॉग्ड इन ऑन दिस सिस्टीम याचा काउंट तुम्हाला आणि तो युजर कोणता आहे हे तुम्हाला इथं दाखवलं जातं. म्हणजेच आत्ता सध्या ह्या नावाचा युजर ह्या सिस्टीमवरती कनेक्टेड आहे, लॉग इन आहे आणि युजर्स किती आहेत, तर 1. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला रन लेवल बघायचे असेल तर सिम्पली तुम्ही हायपन आर यूज करा, तुम्हाला तुमच्या सिस्टीमची रन लेवल डिस्प्ले केली जाईल. परत मी तुम्हाला एकदा सांगतो, इथे या 5चा यूज म्हणजेच किंवा 5चं मिनिंग आहे दिस इज द ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजेच तुमची सिस्टीम आत्ता ग्राफिकल युजर इंटरफेसवरती रन आहे. तर हे होतं रनबद्दल, हूबद्दल सॉरी. सो हू कमांड सोबत जे ऑप्शन्स आणि हू कमांडचा यूज आपण या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये बघितलेला आहे. सो आज आपण या सेशनमध्ये पाहिलं जनरल पर्पज युटिलिटीज ज्या डेली लाईफमध्ये आपल्याला यूज करायला सोप्या पडतात किंवा प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल, त्या कन्सेप्टबद्दल आपण जाणून घेतलं. त्या होत्या कॅल आणि एनकॅल जी आपण वापरतो कॅलेंडर डिस्प्ले करण्यासाठी. डेट ही आपण एक युटिलिटी बघितली जी आपण डेट फॉर्मॅटिंग करण्यासाठी वापरली गेली. आणि लास्ट आपण बघितलं हू, ज्याच्या थ्रू आपल्याला सिस्टीमवरती लॉग इन असलेल्या युजरची इन्फॉर्मेशन जाणून घेण्यात आली किंवा डिस्प्ले आपण केली. तर हे होतं आजच्या सेशनचं आउटपुट. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलला न्यू व्ह्यूवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब बटनच्या साईडला असणारं बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला सर्वात आधी
माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. तुम्ही पाहत होता रॉनी रूट आणि मी आहे रोहन. थँक यू.